तर पाकिस्तानमध्ये असणाऱ्या दहशतवादी ठिकाणांवर भारतीय सैनिकांनी केलेल्या मध्यरात्रीच्या हल्ल्याच्या समर्थनार्थ कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी चौकामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी साखर आणि पेढे वाटले, गोडधोड वाटलं आणि या गोडधोडाचा वाटप करून जल्लोष साजरा केलेला आहे। तर कोल्हापूरकरांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। पाहूयात। भारताने काल रात्री केलेल्या हल्ल्याबद्दल कोल्हापुरामध्ये जल्लोष चालू आहे। त्या जल्लोष पाहत असाल तर सर्वजण आपल्याला आता भारताचा जयघोष देत आहेत। प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने वही करताय। काय सांगाल की आज तुम्ही जल्लोष कशा प्रकारे करताय? देव देश धर्म यांच्यासाठी नेहमीच भारताने पुढाकार घेतलेला आहे आणि आतंकवादाच्या विरोधात भारताची भूमिका ही पहिल्यापासून स्पष्ट राहिलेली आहे। आज जगामध्ये जो डंका वाजवलेला जात आहे, आमच्याकडून एकही पाऊल चुकीचं जात नाही, पण पुढून जर आतंकवाद आणि फक्त आतंकवाद येणार असेल तर त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं जाईल। काल रात्री 1:30 वाजता जो हल्ला केला, जो अतिरेकी ज्या ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी 9 ठिकाणी हल्ला केला आणि जवळपास शेकडो अतिरेकी त्या ठिकाणी कंठस्नान घातलेलं आहे। मी तर म्हणतो याला पाकिस्तानने प्रत्युत्तर दिलं तर भारतानेही त्याच पद्धतीने उत्तर देऊन या जगाच्या नकाशावरून संपूर्णपणे पाकिस्तानचा नकाशा नष्ट करावा। ऑपरेशनचं नाव सिंदूर ठेवलं। हा भारतीय नारीचा विजय, भारतीय जी स्त्री आहे ह्या स्त्रीचं सौभाग्याचं लेणं ही कुंकू आहे आणि कुंकुवामध्ये चुटकीभर कुंकुवामध्ये काय ताकद असते हे संपूर्ण देशाला नाही तर संपूर्ण जगाला दाखवून देण्याच्या उद्देशाने ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन हे ऑपरेशन यशस्वी केलेलं आहे। 9 ठिकाणी हल्ले करून ते सगळं दहशतवादीचे काही अडथळे होते ते सगळे उद्ध्वस्त केलेले आहेत। हा आमच्या देशाच्या सैनिकांचा अभिमान आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या आनंदोत्सवाला छत्रपती शिवाजी चौकामध्ये सर्व जाती धर्माचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमले। त्यांनी साखर पेढे वाटले, त्याचबरोबर आतषबाजी केली। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।